नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 5 जूनच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, अर्जुनने सायलीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि सायली अर्जुनला तिचा लहानपणीचा फोटो दाखवत असते. तर त्यावेळेला अर्जुन तिला विचारतो की तुम्हाला फोटो कुठून मिळाला? तर लगेच सायली म्हणते की आईने दिला. तर लगेच अर्जुन यावर म्हणतो की असं कसं अचानक दिला? तर यावर सायली म्हणते की हो, त्यांना असं वाटतंय की असं म्हणून सायली थोडीशी म्हणजे असे सिरियस होते आणि शांतच राहते आणि मनात असा विचार करते. आता मात्र सायलीला कल्पना जे बोललेले असते की तुम्ही आता प्लॅनिंग बंद करायचं ठरवलं हे कळलं आहे मला, तुमच्या नवीन इनिंगचा अर्थसुद्धा समजला आहे मला, हे जे कल्पना सायलीला बोललेली असते ते तिला आठवते. तर अर्जुन विचारतो काय झालं, काय वाटतंय मम्माला? तर सायली म्हणते की आई असं म्हणत होत्या की आपण दोघं, कारण आता सायलीला ते म्हणजे तिला काय बोलावं हे सुचत नसतं, त्यामुळे ती थोडं अडकळत असते बोलताना. तेवढ्यात तिथे कल्पनावरती आलेली असते. तर आता अर्जुन तिकडे विचारत असतो की बोलता बोलता सिरियसली काय झालं तुम्ही मिसेस सायली? तर आता सायली म्हणत असते की आई म्हणत होत्या आपल्या दोघांचं. तर इकडे अर्जुन म्हणतो आपल्या दोघांचं काय? आता इकडे अर्जुन आपल्या दोघांचं काय मिसेस सायली, आपल्या दोघांचं काय बोला ना, असं म्हणून तिथेच उभा राहतो. म्हणतो काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज? मम्माला कसं कळलं आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल? आता अर्जुन तर वेगळाच अर्थ घेतलेला असतो, सायलीला काय ते काय सांगता येत नसते. आता तेवढं तिथे कल्पना आलेली असते आणि कल्पना असे सर्व ऐकते. थोडा सायली म्हणते आई तुम्ही? आता पुढचा सीन असा दाखवला आहे की प्रिया तिथे जो जार असतो त्या जारमधलं पाणी घेते, डोळ्यांना लावते आणि नाटक चालू करते, नाही बाबा नाही बाबा असं म्हणून ओरडायला सुरू करते. आईची नवीन रंगीत तालीम म्हणजे नवीन नाटक चालू झालेलं आहे. आता प्रिया पळतच नाही बाबा असं करत करत रविराजकडे पळत येते. थोड्या तिथे नागराज सुद्धा पळत येतो. तन्वी काय झालं ओरडायला, केवढा घाम फुटला तुला? नागराज जोरातच म्हणत असतो काय झालं एवढं घाबरायला? तर लगेच रविराज म्हणतात की आधी तिला शांत होऊ दे, ये बाळा इकडे ये, बस इथे, असं म्हणून प्रियाला तिथे बसवतात. तर लगेच मग रविराज म्हणतात नागराज जा पाणी घेऊन ये. आता नागराज प्रियाला पाणी देतो आणि रविराज विचारत असतात की काय झालं बाळा तुला? आता प्रियानं पाणी पिल्यानंतर रविराज म्हणतात की बरं वाटतंय का बाळा तुला? आता बोल, आता काय झालंय तुला? आता प्रियाचं नाटक सुरू होतं. प्रिया नाटक करतच नाटकी प्रिया असं बोलत असते की बाबा मी अभ्यास करत नाश्ता केल्यानंतर अभ्यास करत बसले होते आत आणि ना माझा चुकून डोळा लागला आणि बाबांना मला खूप घाणेरडं स्वप्न पडलं, असं म्हणून रडायला लागते. मी जे काही बघितलं ना ते इतकं भयानक होतं ना, नाही 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 मी ते सांगूही नाही शकत. आता असं प्रिया नाटक करत असते. तर आता रविराज म्हणतात बाळा स्वप्नच पडलं ना, तू काळजी नको करूस, तू तुझ्या स्वतःच्या घरामध्ये आहेस आणि तू सेफ आहेस आणि आता ना तू ते स्वप्न विसरून जा, वाईट वाटून घेऊ नकोस आणि तू आता ते स्वप्न विसरून जा. हां, लगेच नागराज याच्यावर पटकन बोलून जातो किंवा तू सांगून टाक ना. तर लगेच रविराज त्याच्याकडे पाहतात. तर लगेच मग नागराज म्हणतो की म्हणजे कसं आहे की तू एकदा मोकळं केलंस ना तुझं मन की तुझी भीती जाईल ना. मग प्रियाला विचारतो की काय स्वप्न बघितलंस तू प्रिया, काय दिसलं तुला स्वप्नात? तर आता प्रिया म्हणते बाबा मला स्वप्नात ना आई दिसली आणि ती अशी निश्चित पडली होती. आता हे ऐकल्यानंतर रविराजला थोडा धक्काच बसतो. तर आता पुढचा सीन असा दाखवला आहे की इकडे सायली मोबाईलवरती व्हिडिओ कॉलवरती अर्जुनला म्हणते की आई आले आहे. तर आता कल्पनाने हे काय ऐकलेलं नसतं. कल्पना लगेच सायलीला विचारते काय व्हिडिओ कॉल चाललाय वाटतं, कोणाशी बोलतेस? लगेच सायली मोबाईल समोर धरते कल्पनाच्या आणि म्हणते ह्यांच्याशी. लगेच मग तिकडून अर्जुन हाय मम्मा असं बोलतो. कल्पना म्हणते अच्छा म्हणजे नवऱ्याला आता त्याचे लहानपणाचे फोटो दाखवायचे चाललेत वाटतं. तर आता अर्जुनच्याही लक्षात येतं की कल्पनाने काय ऐकलेलं नाहीये, त्यामुळे म्हणतो हो 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 मम्मा, सायली मला ते आत्ताच दाखवलं तिने की तू लहानपणाचा फोटो तिला तूच दिलास. तर कल्पना म्हणते की अर्जुन मी तुला जो तो फोटो दिलाय ना मोठा करून तो भिंतीवर लावा, आता अशीच तयारी करायची असते. तर तिकडे अर्जुन आश्चर्यानेच म्हणतो कसली तयारी? नाही मम्मा मी ना माझी फाईल विसरलोय घरी, ती फाईल कुठे ठेवली हे दाखवण्यासाठीच मी व्हिडिओ कॉल केला आहे. कल्पना हसतच म्हणते हो हो तुझी फाईल राहिली होती, पटलं मला. तर लगेच हसते. लगेच सायली म्हणते तुम्ही मला फाईलबद्दल मेसेज करा, मी शोधून ठेवते, असं म्हणून इकडं सायली फोन कट करते. तर लगेच इकडं अर्जुन बोलतच असतो हा ते, आणि तेवढ्यात अर्जुन म्हणतो कट केला फोन. तर आता इकडे रविराज प्रियाचा सीन कंटिन्यू केला आहे. लगेच इकडे नागराज म्हणतो निश्चित पडली होती. लगेच प्रिया म्हणते तिचा श्वास थांबला होता. लगेच नागराज मागूनच बोलतो श्वास थांबला होता. लगेच प्रिया रडतच म्हणते आपण सगळे ना तिच्या आजूबाजूला बसून ना रडत होतो बाबा. तर नागराज लगेच म्हणतो आपण रडत होतो? लगेच नागराज म्हणतो काय स्वप्न बघितलेस हे नक्की, हे काय आहे? तर लगेच आता इकडे रविराजला धक्का बसलेला असतो. रविराज म्हणतात बास बाळा हे कसलं अभद्र स्वप्न पडलं ग तुला? रविराज तर त्यांच्या विचारामध्येच मग्न असतात. ते सगळं स्वप्न ऐकून त्यांना धक्का बसलेला असतो. तर इकडे प्रिया मी खूप वाईट आहे असं म्हणून स्वतःच्याच गालावरती तोंडावरती स्वतःच्याच हाताने मारून घेत असते. असं स्वप्न मला कसं पडू शकतं असं म्हणून स्वतःच्याच गालावरती मारत असते. आता नागराज म्हणतो अरे दादा
तन्वीला थांबव, बघ ती काय करते. आता रविराजना धक्का बसलेला असतो. रविराज म्हणतात, तन्वी बाळा थांब, तुझा काहीच दोष नाही ह्याच्यामध्ये, हा स्वप्न होतं ते, थांब तू. लगेच नागराजावर म्हणतात की हे असं स्वप्न म्हणजे काहीतरी घडण्याचे संकेत असतात म्हणे, शुभ संकेत, अशुभ संकेत. तर आता ही दोघंही रविराजला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. नागराज म्हणतो की नाही ह्या स्वप्नाने असं काही घडणार नाही. लगेच प्रिया म्हणते की परंतु असं काही घडलं तर नागराज म्हणतो, तन्वी तू काय बोलतेस, दादांचा अशा गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये, काही होणार नाही बरं का तुझ्या आईला, काही होणार नाही. आता प्रिया नाटक करत रडत म्हणत असते, बाबा मला खूप भीती वाटते, तुम्ही काहीच का बोलत नाहीये, प्लीज माझ्या आईला शोधून काढा ना बाबा, तिला कायमचं गमावून नाही होऊ शकत. तर रविराज घाबरलेले असतात. ते म्हणतात की असं काही होणार नाही बाळा, काळजी नको करूस, असं काहीच होणार नाही. आता इकडे प्रिया आणि नागराज एकमेकाकडे हसतच पाहत असतात. तर आता पुढचा सीन असा दाखवला आहे की कल्पना सायलीला म्हणत असते, अगं किती लाजतेस तू, नाही म्हणजे तुम्ही आई बाबा होण्याचं ठरवलं आहे, याच्यामध्ये लाजण्यासारखं काय आहे. हे बघ मी तुझ्यासाठी दूध आणि ड्रायफ्रूटचे लाडू आणले आहेत आणि तुझ्यासाठी ना मी डबा भरून लाडू बनवून ठेवले आहेत आणि त्यातला तू रोज एक खायचा आहेस. लगेच सायली म्हणते, अहो आई पण हे सर्व कशासाठी. लगेच कल्पना म्हणते, अरे कशासाठी म्हणजे काय, आता तुम्ही बाळासाठी चान्स घेणार म्हणजे आई धडधाकट नको का. आणि सायली आता इथून पुढे ना तुझा नवीन जन्म झालाय असं म्हणायचं आणि जेव्हा हे बाळ येईल ना त्यावेळेला तुझं अर्जुनचं नातं अजून घट्ट होईल. तेव्हा तुम्ही फक्त नवरा बायको नसणार आहात, आई बाबा सुद्धा होणार आहात. या जगातला ना सर्वात सुंदर शब्द कोणता असेल तर आई आणि बाबा. आता सायली तर लाजत असते. सायली मनातून खूप खुश असते आणि मनातच असा विचार करते की आई बोलताय त्या सर्वांचं मला खूप असं छान वाटत आहे आणि मला दडपण सुद्धा येत आहे. ज्याच्यावर मनापासून प्रेम करते त्याच्या बाळाची आई होणं ही किती सुंदर भावना असेल. सायली विचारात मग्न होते. लगेच इकडे कल्पना म्हणते, अगं सायली तू किती विचार करतेस. कल्पना म्हणते, आत्ताचे क्षण आहेत ना तुम्ही दोघांनी मस्तपैकी एन्जॉय करा, बरं मी दूध आणि लाडू ठेवलाय ते खाऊन घे, असं म्हणून कल्पना तिथून निघून जाते. आता सायली खूप खुश असते. सायलीचं हे सर्व कल्पनाचं बोलणं ऐकून सायलीला वेगळंच फिलिंग होत असतं. तिच्या मनात वेगळ्याच भावना निर्माण झालेल्या असतात. ती स्वतःला आरशासमोर तिथं अर्जुनच्या लहानपणीचा फोटो लावते आणि आरशामध्ये स्वतःलाच निहारत असते, बघत असते, स्वतःच्या पोटावरून हात फिरवत असते. तिला असं म्हणजे फील होत असतं की ती प्रेग्नेंट असल्यावर ती कसं होत असेल, म्हणजे कसं होईल, ह्या सगळ्याचं ती म्हणजे फिलिंग तिला येत असतं. हे सर्व कल्पना हळूच येऊन पाहते आणि कल्पना सुद्धा लाजते आणि तिथून निघून जाते. अशा प्रकारे सायली लाजत असते, स्वतःला आरशामध्ये निहाळत असते. तर आता इकडे रविराज, नागराज आणि प्रिया जेवण करत असतात. तर आता रविराज प्रियाकडे बघतो आणि म्हणतो की तन्वी तू का खात नाहीयेस, मला भूक नाही आहे बाबा, मी जर जबरदस्ती खाल्लं ना तर माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. तर आता नागराज म्हणतो की तन्वी तुला एवढा कसला त्रास होत आहे. प्रिया परत जाऊन त्या स्वप्नावरती येते, मला स्वप्नांचा त्रास होत आहे, मला जे स्वप्न पडलं ना ते काही केलं डोळ्यासमोरून जातच नाही हो, जे काही स्वप्न होतं ना ते अगदी हॉरेबल होतं ना, मला त्याची आठवण सुद्धा नको, असं म्हणून ते ताटावरूनच उठून निघून जाते. तर आता इकडे रविराज म्हणतात, अरे कशी समजत काढू आता ह्या मुलीची. तर नागराज म्हणतो, दादा मला असं वाटतं की तन्वीची सिच्युएशन ना खूप क्रिटिकल होत चालले, त्यामुळे आपल्याला शांत बसून नाही चालणार. काही झालं ना तर आपल्याला प्रतिमा वहिनीचा शोध घ्यायलाच हवा, लवकरात लवकर शोधायला हवं, नाहीतर हिची तब्येत अशीच बिघडत राहील. आता इकडे सायली त्या विचारातच असते, जे कल्पनाने तिला जे सांगितलेलं असतं, जे बाळाची दुपटी झवले दाखवलेले असतात, ते कशी काय काय बोललेले असते हे सर्व तिला आता सायलीला आठवत असते. दिवसाढवळ्या सायलीला बाळाची स्वप्ने पाहत असते आणि बाळाचे स्वप्न पाहता पाहता तिला एक असं स्वप्न पडतं की ती प्रेग्नेंट आहे आणि अर्जुन तिच्या जवळ, अर्जुननं काहीतरी तिला खायला दिलेलं आहे, खायला आणलेलं आहे आणि त्यावेळेला अर्जुन तिला असं विचारत होता, कसं वाटतंय तुला, बरं वाटतंय का. तर लगेच सायली म्हणते, खूप छान वाटतंय. तर लगेच अर्जुन तिला विचारतो, कुणाला, तुला की बाळाला. आता अर्जुन तिच्या पोटाजवळ जाऊन कान लावलेले असतात, सायलीच्या पोटाजवळ जाऊन कान लावलेले असतात, असं दाखवलेलं आहे सीनमध्ये. त्यानंतर अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला मस्त वाटते ना, का तुला बाबांकडनं अजून लाड करून घ्यायचे, ओके ज्युनियर सुभेदार, असं म्हणून सायलीला पुन्हा भरवतो. ते खाता खाताच तिला थोडासा ठसका लागतो. ठसका लागल्यानंतर अर्जुन पाणी देतो. त्यामध्ये पाणी देत असताना सायली अचानक त्या स्वप्नातून जागी होते आणि इकडे तिकडे पाहून म्हणते, मी काय वेड्यासारखं स्वप्न पाहत होते, तर कधी पूर्ण पण होणार नाही, तरी पण मला इतकी ओढ का लागली आहे, माझं काही चुकतंय का. अर्जुन सर तर माझ्यावर प्रेमही करत नाहीत, कुठला संसार आणि कुठलं बाळ, पण स्वप्न बघणं चुकीचं कसं असेल. आई बाबा या शब्दाने मला इतका आनंद मिळतोय, मग तो कसं काय चुकीचा असेल. कधीच खरं होणार नाही हे मान्य आहे मला, परंतु मी हा आबाद जगले तर काय बिघडलं, असं आता सायली विचार करते. आता सायली आता बाळाची स्वप्न बघण्यापर्यंत पोहोचली आहे. तर आता इकडे रविराजने इन्स्पेक्टरला फोन केलेला असतो. म्हणतात, इन्स्पेक्टर काय माहिती मिळाली का तुम्हाला प्रतिमाबद्दल. तर आता हे सर्व प्रिया आणि नागराज बाहेरून चोरून ऐकत असतात.
तर रविराज म्हणत असतात की माहिती आहे आपण कित्येक वर्ष शोध घेतोय, परंतु काहीतरी पाठपुरावा केलाच पाहिजे ना. आणि हे बघा, मला जो छोटीशी हिंट जरी कळाली ना तर प्लीज मला लगेच कळवा, असं म्हणून ते रविराज इन्स्पेक्टरशी बोलत असतात. तर आता इकडे प्रिया नागराजला म्हणत असते, हा आळशी किल्लेदार ना घर बसल्या नुसता फोनाफोनी काय करतोय, बाहेर पडा म्हणा. हा जर बाहेर पडला नाही तर याला डेड बॉडी कशी मिळणार. रविराज इकडे नागराज म्हणतो की नुसतं बाहेर पडून होणार नाहीये, त्याला तिथंच जायला पाहिजे जिथं आपण डेड बॉडी टाकली आहे, त्याच रस्त्याला. त्यासाठी काहीतरी सुचव. तर त्या प्रिया रागातच म्हणते, मी सुचवायचं, तुम्ही पण कधीतरी विचार करा ना जरा. तर लगेच इकडे नागराज म्हणतो, सुचलं. तू एक काम कर, काहीतरी कारण काढ आणि त्याला घराबाहेर घेऊन जा, शॉपिंगला म्हणा असं काहीतरी, आणि शॉर्टकट म्हणून त्याच रस्त्याला गाडी वळव. आता प्रिया रागातच म्हणते, मी का जाऊ, आणि मी डिरेक्टली त्याला प्रतिमाच्या डेड बॉडीकडे घेऊन गेले तर त्याला संशय नाही का येणार. तर आता मग नागराज म्हणतो, मग काय करायचं. तर लगेच इकडे प्रिया म्हणते, सुचलं, थांब आता मला सुचलं, शेवटी मला सुचणार आहे हे. नागराज म्हणतात, सांग ना मग, बोल काय सुचलं तुला. तर लगेच प्रिया म्हणते, सांगते, चला आता तिकडे. आता प्रिया त्याच्या रूममध्ये घेऊन येते नागराजला. नागराज म्हणतो, बोल ना आता काय सुचलंय तुला. तर आता प्रिया कपाटातून एक बुक काढते आणि नागराजला दाखवते. तर नागराज म्हणतो की ते पुस्तकात बघून सांगणार आहेस मला. तर आता प्रिया त्या बुकमधले सिम कार्ड्स काढते. लगेच मग इकडे नागराज म्हणतो, सिम कार्ड्स एवढे, सिम कार्डचं दुकान बिकान टाकलेस की काय, साईड बिझनेस चांगला आहे हा. प्रिया म्हणते, तुमच्यामुळे आम्हाला उद्योगच असे करावे लागतात ना की ही अशी सोय करून ठेवावी लागते. नेहमी माझ्याकडे 5-6 सिम कार्ड असतातच, म्हणजे एक काय आहे, एक वापरून झालं ना की तोडून टाकून द्यायचं, म्हणजे मागे पुरावा नको राही ना म्हणून. लगेच नागराज म्हणतो, ताई तुमचे चरण दाखवा, तुमचे चरण स्पर्श करतो. मी काय करते ते नीट बघा तरी, मग नंतर करा चरण स्पर्श वगैरे काय करायचे ते. लगेच नागराज विचारतो की मग काय करणार आहेस, बोल ना. तर प्रिया म्हणते, मला एक सांगा की किल्लेदारने त्या प्रतिमाला ज्या इन्स्पेक्टरला शोधायला सांगितले त्याचा नंबर आहे का. तर नागराज म्हणतो, आहे. त्याचं काय मग. लगेच प्रिया म्हणते, तो मला द्या. तर प्रिया तो नंबर घेणार असते. तर आता इकडे विमल कल्पनाला विचारत असते, एवढे सगळे कलर एकाच कागदावरती काय आहे. तर कल्पना म्हणते, हा कलर चार्ट आहे. थांब सायली येऊ दे, मग मी तुला एकदमच काय ते सांगते. तेवढा तिथे सायली येते. तर आता कल्पना म्हणते, सायली ये बस, तू ना ह्या कलर चार्टमधनं ना तुझ्या आवडीचा एक रंग पसंत कर. आता सायली म्हणते, कशासाठी. तर लगेच कल्पना म्हणते, तुझ्या आवडीच्या रंगाचे मी 3 स्वेटर करणार आहे, तुझ्यासाठी एक, अर्जुनसाठी आणि एक तुमच्या बाळासाठी. कल्पना हसतच म्हणते, माहिती आहे मला, मी ह्याच्यासाठी खूप गडबड करते, परंतु तू एकदा गुड न्यूज दिलीस ना की म्हणजे परत माझी धावपळ नको ना व्हायला. विमान म्हणते, वा वहिनी, कसलं भारी सुचलंय तुम्हाला, म्हणजे दादा, सायलीताई आणि त्यांचं बाळ म्हणजे एका रंगाच्या स्वेटरमध्ये किती खुलून दिसतील ना. आता कल्पना म्हणते, सायली सांग ना कोणता रंग ते. तर सायली म्हणत असते, मी कोणता रंग सांगू, असं थोडं कन्फ्युजिंग मध्ये बोलत असते. तेवढ्या तिथे अर्जुन येतो. तर अर्जुन म्हणतो की रंग, कसला रंग. तर लगेच कल्पना म्हणते, बरं झालं अर्जुन तो आलास, आता तुम्ही दोघांनी मिळून रंग ठरवा. आणि हो अर्जुन, तो ऑफिसमध्ये कमी आणि घरामध्ये जास्त वेळ घालवायचा आहेस. तर आता अर्जुन थोडा आश्चर्यानेच म्हणतो, का. तर लगेच कल्पना म्हणते की काय रे अर्जुन, तुला आता सगळं सुरुवातीपासून सांगायला हवं का. आता विमल म्हणते, नाही वहिनी, ह्याला म्हणतात वेड पाहून पेडगावला जाणं. आता इकडे अर्जुन म्हणतो, काय चाललंय हे. आता कल्पना म्हणते, तू आता फक्त शांतपणे माझं ऐकून घ्यायचंयस, तू जास्तीत जास्त घरी वेळ घालवायचा आहेस. सायली दुखावली जाईल असं काही करायचं नाहीयेस, नाहीतर माझ्याशी गाठ आहे हा. अर्जुन जर थोडा कन्फ्यूज होतो आणि म्हणतो, मी माझ्या बायकोला का दुखवेल. आता कल्पना म्हणते, मी तेच तर सांगते, तुझं डोकं ना अगदी शांत ठेवायचंस आणि चिडचिड अजिबात करायची नाहीस. आता घरातलं वातावरण कसं अगदी आनंदी असायला हवं. तर हे सर्व ऐकल्यानंतर अर्जुन थोडा आश्चर्याने सायलीकडे पाहतो आणि तिला खुणावतो. तर ते दोघं एकमेकाकडे पाहत राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, आता सायली आणि अर्जुनचं बाळाचं स्वप्न असतं, ते बाळाविषयीच बोलत असतात. तर आता सायली म्हणत असते की तुम्ही का ठरवताय त्याला काय व्हायचंय ते, त्याला ठरवू द्या ना, अवघ्या अवकाशात झेप घेईल तो, त्याचं यान असं उंच उंच आभाळात उडेल, आपण सगळे अभिमानाने बघत राहू, तुम्ही, मी, पूर्णाजी, आई बाबा, अश्विन भाऊजी. लगेच अर्जुन म्हणतो, कुसुमताई, मधुभाऊ आणि म्हणू, हे बघा आमचं बाळ आहे, असं दोघं एकसाथ बोल आणि दोघं एकमेकांना टाळी देत असतात. त्यानंतर ते स्वप्नातून जागे होतात. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल